असं म्हणतात प्रेमाला वयाचं बंधन नसतं, म्हणूनच की काय एक आजोबा चाललेत प्रपोज करायला एका आजीबाईंना, आणि आजीबाई पण अशा आहेत की अजूनही यौवनात मी. बघूयात त्या काय म्हणतात. आणि हे क्यूट प्रपोजल घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या टीमचे समीर आणि शलाका. बचना ए हसीनो लो मैं आ गया, हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन, अपने इरादा हो यारों से जुदा. शुक 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 शुक. कानाखाली शुकशुकाट दिसतोय. शुक शुक. आगे जाओ. नमस्कार, मी वाघ. तुम्ही अहो हसताय काय? माझं आडनाव वाघ आहे. तुम्ही? मी रोज येते इथे पार्कात माझ्या प्रियकरांना फिरवायला. हो बरोबर बरोबर आहे. काय नाव काय? मॅगी. प्रियकराचं नाव मॅगी? माझं नाव मॅगी. ओ मॅगी छान नाव आहे. आईने 2 मिनिटात ठेवलं का? करेक्ट. तुम्ही रोज येता ना पार्कात फिरायला? हो. तुम्हाला कसं कळलं? हो मगाशीच म्हणालात ना. मी इथेच राहतो. पार्कात? पार्कात कसं? हो पार्काच्या समोर ती झोपडपट्टी आहे ना, त्याच्या मागची सोसायटी, तिकडे मी राहतो. मी सुद्धा. मला माहिती ना शांती आश्रम, शांती कुटीर, B203. मला माहितीये. फोन नंबर पण पाठे मला. 6231 नंबर मिडल 1. माझ्याबद्दल खूप काही काही माहिती आहे तुम्हाला. हो बोला ना. काम बोला. हो बोलतो. आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हणजे काहीतरी विचारायचंय. विचारायचं की सांगायचंय? विचारायचंय. विचारा. आपण हॉटेलमध्ये जाऊया का? नाही. अहो मी हॉटेल म्हणालो, लॉज नाही. आय एम सो सॉरी. जे काय बोलायचं ते इथेच बोला. मला खूप उशीर होतो. लवकर. इथेच बोलू का? हो. बरं तिकडे बघा. तुम्हाला इंग्लिश चालेल? सोडा असेल तर चालेल. अरे बाई भलतीच पोचलेली दिसते. अहो इंग्लिश मध्ये बोललं तर चालेल का? फू बाय फूच्या मंचावर इंग्लिश बोलायचा हक्क फक्त स्वप्नील सरांना आहे. हो ना? तुम्ही मराठीतच बोला. तुमचं प्रेमाबद्दल काय मत आहे? स्टुडंट इडियट नॉनसेन्स. हे काय? प्रेमा माझ्या दुसऱ्या नवऱ्याची 3री मुलगी. तुमची 2 लग्न झाली आहेत? 2 डाऊन मार्केट. माझी 4 लग्न झाली आहे. 4 लग्न झाली आहेत? हो. आणि आता तुम्हालाही. हो ना? हो ना? हो ना? आता मूर्खपणा करू नका. माझ्या पहिल्या नवऱ्याने केला तसा. म्हणजे पहिल्या नवरी मूर्खपणा केला? हो. मला मुलगा झाला म्हणून मी स्वतः त्याला SMS केला, कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही बाबा झालात. तर त्यांनी तोच SMS त्याच्या सगळ्या मित्रांना फॉरवर्ड केला. काय सांगताय काय तुम्ही? मग तिथूनच आमचा राडा सुरू झाला. भांडण सुरू झालं. हकलून दिलं मी त्याला. मग काही उपयोग नाही. मोका आणि नवरा कितीही दूर सोडून या, संध्याकाळ झाली की घरी परत. बरं मग? डिवोर्स दिला मी त्याला. हो ग्रेट आहात तुम्ही. हेच अगदी हेच म्हणाला माझा दुसरा नवरा. दुसऱ्या नवऱ्याच्या घरी मी गेले तर त्याची सो कॉल्ड NRI सासू मला म्हणाली, व्हॉट डू यू रीड, विच बुक्स डू यू लाईक. मी सांगितलं, आय लाईक माय हजबंड्स टेक्स्ट बुक.
तुम्ही असं म्हणालात? हो तिथे पण राडा झाला, खूप भांडण झालं, सोडून दिलं मी त्याला. पण तोच मला सोडायला तयार नाही. हो ना? माझे पाय धरले, मला म्हणाला तुझ्यासाठी मी आकाशातला चंद्र तोडून आणीन. वाह. म्हटलं चंद्र तोडून आणशील मग पृथ्वी भोवती काय तुझा बाप फिरणार? असं म्हणालात तुम्ही? हो दिवस दिला मी त्याला पण. अरे बापरे, धन्य धन्य आहात तुम्ही. काय अगदी हेच काय चाललंय? हेच म्हणाला माझा तिसरा नवरा. हनीमूनला कुठे जायचं ह्याच्यावरून आमचं भांडण झालं. मग? तो म्हणाला काय? छोटा काश्मीर आणि मी म्हणाले काश्मीर. हो मग झाला ना राडा, मग? तिथे पण भांडण झालं. पण मी सुवर्ण मध्ये काढला, म्हणजे काय केलं? त्याला डिवोर्स देऊन टाकला. आणि? आणि चौथ्या नवऱ्या बरोबर गेले मधल्या काश्मीरला. मधल्या काश्मीरला? मग दहीसर आणि मीरा रोडच्या मध्ये नाहीये का ते? काश्मीर नाही हो, काश्मीर आहे ते. तेच तेच म्हणायचं मला. असं काय करता? सॉलिड आहे तुमचा बायोडाटा, सॉलिड आहे. हो ना. पण माझ्या चौथ्या नवऱ्याने आत्महत्या केली आणि तिथून माझा मूडच गेला. आत्महत्या केली का? जेलस जेलस. 4 लग्न झाली तरी मला एवढ्या मागण्या येत होत्या. माझ्या मागण्या काही थांबतच नव्हत्या. मग मी थांबायला तयार नाही, मग तो थांबायला तयार नाही. तो नाही थांबत, मी नाही थांबत. थांबला आणि केली आत्महत्या. अरे बा, एक्सक्यूज मी, आय मस्ट लिव्ह. मला जायला कोणाचा हवं. फोन आहे? माझ्या प्रियकराचा. प्रियकराचा? हो, आज माझ्या सगळ्या प्रियकरांचं गेट टुगेदर आहे. सगळ्या प्रियकरांचं गेट टुगेदर? हो, किती प्रियकर आहेत तुम्हाला? चिक्कार आहेत. पण त्यातला एक मला खूप आवडतो. परवा त्यांनी मला किस दिला. बटाट्याचा? नाही, सीताफळाचा. सीताफळाचा? हो. सॉलिड आहे तुमचा, रेकॉर्ड ब्रेकिंग आहे. पण मी आता ठरवले, ह्या पुढे पुरुषाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. लग्न बिग्न तर मुळीच करायचं नाही. हो का? चला. एक्सक्यूज मी, या ना. तुम्ही पडलात की नाही कोणाच्या प्रेमात? पडलात? हो. मी सांगितलं का तिला? हो. सांगा ना. तेच सांगा ना. तेच सांगायचं आहे. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुम्हाला खूप आवडतेस. मला पण तू खूप आवडलास. पण उद्या माझं लग्न आहे. पण आत्ता म्हणालीस ना, मगाशी ठरवलंय की लग्न करायचं नाही, नवऱ्याला त्रास द्यायचा नाही, पुरुषाला त्रास द्यायचा नाही. हो, पण मी उद्या पुरुषाशी कुठे लग्न करते? वा, चांगलं चाललंय आपलं प्रेम प्रकरण. बघूयात हे प्रेम प्रकरण कसं वाटलंय आपल्या परीक्षकांना. वळूयात पहिल्यांदा पाहुण्यांकडे. विजयजी, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? व्हेरी नाईस. समीर, क्या एनर्जी यार तेरी. मी तुमची एनर्जी चालकाला मागे म्हटलं होतं मी. व्हॉट एनर्जी. परत मला तुमची एनर्जी कॉपी करायला पाहिजे. माझे पुढचे दिवस बरे जातील. थँक्स फॉर कॉलिंग मी. ऑल द बेस्ट. निर्मितीताई. समीर, छान बेरिंग होतं तुझं. थँक्यू. पंचेस थोडे मला कमी वाटले तुमच्या ऍक्ट मध्ये, त्यामुळे असं खूप लाफ्टर क्रिएट झाले नाहीत. पण ओव्हरऑल तुम्ही जे बेरिंग घेतलेलं होतं ते तुम्ही चांगलं पार पाडलं. ऑल द बेस्ट. स्वप्नेचं डिटो. आय अग्री विथ ताई. मला ऍक्ट फार नाही आवडला इन टर्म्स ऑफ पंचेस, कारण मला ह्युमर कोशंटवर फार कमी वाटला. ऑल द व्हेरी बेस्ट. वळूया मार्क्स कडे. निर्मितीताई 8 गुण. स्वप्नेचा 8 गुण. आधीचे 16, आत्ताचे 16, एकूण 32 गुण. तर समीरजी, शलाकाजी, आज एलिमिनेशन सुद्धा आहे. मला माहिती आहे थोडंसं टेन्शन आलंय. सगळे आम्ही आहोत तुमच्या बरोबर. तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.